नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजुरी झाल्यानंतरचा जो एक सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची जी नियमावलीची मान्यता असते त्याकरताचा प्रस्ताव गेले 2 वर्ष राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाला धोरण जे राज्य शासनाच्या मार्फत राबवलं जातं त्याकरता फेरीवाला समितीची निवडणुकीच्या माध्यमातून जी समिती गठीत झाली त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पोलिसांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी अशी जी प्रतिनिधींची समिती असते त्याचे गॅजेट करायसाठी पण जे राज्य शासनाकडे पाठवलेलं त्याला देखील 2 वर्ष झालं. त्यातलं पहिला जो मी बोललो सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची नियमावलीची प्रस्ताव आहे त्याला 2 वर्ष झाले. तो जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत महापालिका पदभरती करू शकत नाही. त्यामुळं आज महापालिकेत 1700 ते 1750 पदांची भरती थांबलेली आहे. त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ची पद आहेत. आता आम्ही हा निर्णय इशारा दिला आहे जर येणाऱ्या 2 दिवसात अधिवेशन चालू आहे या 2 दिवसात हे प्रस्ताव जर मान्य झाले नाहीत, मंजूर होऊन खाली आले नाहीत तर प्रशासकीय आणीबाणी फेरीवाल्यांच्या अनधिकृतपणामुळे कोल्हापूरला अतिक्रमणाचा विळखा गाठलेला आहे, वाहतूक यंत्रणा ठप्प होत आहे कायम, हे सगळे प्रश्न कोल्हापूर समोर आहेत. त्यामुळे जर येत्या 48 तासात 2 दिवसात ही जी मान्यता आली नाही तर उगीच त्याला आम्ही हा विषय घेतला आहे म्हणून काहीतरी प्रशासकीय कारण काढून खाली पाठवलं तरी सुद्धा 48 तासाचीच आमच्याकडे वेळ असणार आहे. अन्यथा गुरुवारपासून साखळी उपोषण महापालिकेच्या दारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली होणार आहे.